आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। हैदराबादमध्ये 126 माओवाद्यांचं सशस्त्र साठ्यासह मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसमोर आत्मसमर्पण। सर्व माओवादी गडचिरोली सीमावर्ती भागातील तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यात सक्रिय। सर्व माओवाद्यांवर 7 कोटींचं बक्षीस होतं। जुन्नरच्या माणिकडोहमधील 20 बिबट्यांचं गुजरातमधल्या वनतारा केंद्रात स्थलांतर। तर माणिकडोह निवारण केंद्राची क्षमता आता 50 असल्यामुळे इतर बिबट्यांचं वनतारामध्ये स्थलांतर। पुण्यातल्या मंचरमध्ये तणावपूर्ण शांतता। पांडवकालीन बारव आणि दर्गा वादानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त। खासदार मेधा कुलकर्णी देवतांचे फोटो लावण्यासाठी आग्रही, पोलिसांची मात्र फोटो लावायला बंदी। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला यंदा टोयोटा फॉर्च्युनर, तर महाराष्ट्र केसरीच्या उपविजेत्याला स्कॉर्पिओ गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार। रामकृष्ण सातव पाटील आणि वाघोली ग्रामस्थांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन। सांगलीच्या आटपाडीमधील प्रवीण कोळपे या शेतमजुराच्या मुलानं यूपीएससी परीक्षेमध्ये 584वा क्रमांक मिळवलाय। वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही आईनं शेतात मोलमजुरी करून प्रवीणचं शिक्षण पूर्ण केलं। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात 1700 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह 1,66,036 रुपयांवर, तर चांदीच्या दरात मात्र सध्या कुठलीही वाढ नाही। कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजमधील प्राध्यापक सौरभ जोशीचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबन। केआयटी कॉलेज प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक काढत दिली माहिती। प्राध्यापक सौरभ जोशी विरुद्ध गुन्हाही दाखल।